परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 52. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता करू सिंहावलोकन, तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन, सारांश निवेदन ग्रंथाचा. देही असता निज भक्ताला, वेळोवेळी जो अनुभव दिधला, त्याचा ग्रंथ हा साई लीला ग्रंथ लिहविला स्मरणार्थ. साई लीला परमपवित्र, त्यातील सच्चरित्र कथासत्र, वाचा हे निज गुरुचरित्र, इह परत्र प्रबोधक. संग्रही ज्याते असंख्यात, परी व्युत्पत्ती विद्यारहित, करी धरून हेमाडपंत, हे निज सच्चरित लिहविले. काही आपण आपुली ख्याती, स्वमुखे शिष्या श्रवण करविती, तेही गेलिया निजधामा प्रती, या ग्रंथा स्फूर्ती तैपासून. परोपरीच्या वार्ता गहन, साई जेव्हा करीत कथन, श्रोते होत अत्यंत तल्लीन, भूकतहा न विसरत. जीही पाहिले साई स्वरूप, हरले तयांचे त्रिविध ताप, ऐसा ज्यांचा तेजः प्रताप, साध्यंतके विवर्णावा. ऐसा साई उदार कीर्ती, जे जे लागले त्याच्या भक्ती, तयांच्या उद्धाराप्रती, ठेवली निज ख्याती लिहून. गोदावरीचे पवित्र स्नान, पुढे घेऊन या समाधी दर्शन, करावे हे श्री साई सच्चरित श्रवण, त्रितापशमन होतील. सहज बोलता जयाच्या गोष्टी, न कळत पडे परमार्थ मिठी, प्रेमे घाला या ग्रंथा दिठी, पापांच्या कोटी निरसतील. जन्म मरण याता याती, चुकवाव्या जे मने इच्छिती, तीही अखंड स्मरण भक्ती, गुरुपदासक्ती जोडावी. प्रसाद मिथ्या ज्ञानाचे कारण, आत्मरूपी अनवधारण, जेथूनी उद्भवे जनन मरण, सर्वानर्थ निदानजे. मोह म्हणजे मिथ्या ज्ञान, अनात्म ठाई आत्माभिमान, तोच मृत्यू विद्वज्जन, लक्षण करितात. साई कथा सागर मंथन, करिता साई कथा कथन, गोडीजीचे नित्यनूतन, श्रोत्यांचे अधःपतन चुकेल. साईंचे गुणमय स्थाळ स्वरूप, तयांचे करिता ध्यान अमूप, प्रकटेल सूक्ष्मतम आत्मस्वरूप, हो निलोप सगुणाचा. न होता सगुणरूपी प्रवेश, कळेना आत्मज्योतिष, परब्रह्म जे निर्विशेष, दुर्बोध निशेष जाणावया. जेणे दावूनी आपुली पाऊले, प्रेमे निजभक्त भाविक बळे, देहीच असता विदेही केले, परमार्थाला विले अकळपणे. सागरासी देता आलिंगन, सरिता विसरते सरितापण, तैसा भक्त येता शरण, निरविसी दुजेपण भक्ताचे. दोन्ही दीप एक होती, एकमेका आलिंगन देती, तात्काळ हारपे दैत्वस्थिती, एकची दीप्ती एकत्वे. कर्पूर सोडून त्याची धृती, सूर्या सोडून त्याची दीप्ती, कनका सोडून त्याची कांती, राहील का निश्चिती वेगळी. जैसी सागरे रिघे सरिता, सागरची होऊन ठाके तत्वदा, अथवा लवण सागरी रिहता, सागरी समरसता तात्काळ. येणे परी येता साईपदी शरण, भक्तां माझी नुरे दुजेपण, भक्त होती समसमान, त्यागूनी मी पण आपुले. जागृती स्वप्न अथवा सुषुप्ती, तीही माझी लकवणी आहे स्थिती, जाहल्या साईमय वृत्ती, संसार निवृत्ती काय तुझी. असो आता येऊन लोटांगणासी, हेची मागतो पायांपाशी, तुझ वीणा अन्यत्र या वांछेसी, जाऊन देसी एकसरी. ब्रह्मादिस्तंभपर्यंत घटमठी सबाह्य आकाशवत, परिपूर्ण जो सर्वभूतात, विषमता यत्किंचित जो नेणे. सकळ भक्त ज्या समसमान, जो नेणे मानावमान, प्रिया प्रिय नेणे जयाचे मन, जया न विषमपण तिळभर.
शरण रिघू त्या साई समर्था, जो निजस्मरणे दे सर्वार्था, त्याच्या चरणी अखंड माथा, ठेवून कृतार्था होऊ की. आता श्रोते सज्जन भक्त प्रवर, सर्वा माझा नमस्कार, तुम्ही थोर मित्राचार, विनवितो साचार ते परिसा. मासो मासी काढून अवसर, कथा परिसल्या ज्या हा काळवर, त्या जयाच्या तयाचा विसर, नेदा क्षणभर पडावया. आपण जो जो सप्रेम चित्ता, परिसता या साईच्या कथा, तो तो मी जो येथील वक्ता, तया उल्हासता दे साई. तैसे जै श्रोते न दत्तावधान, वक्तान केव्हाही सुप्रसन्न, परस्परांच्या प्रसन्नते वीण, वाऊगा क्षीण श्रवणाचा. परम दुस्तर भवसागर, उसळती मोहाच्या लाटा अनिवार, आदळती अविचार तटावर, पाडिती तरुवर धैर्याचे. वाजतो अहंकाराचा वारा, तेणे हा डहुळे सागर सारा, क्रोधद्वेषादि महामगरा, मिळे जैथारा निर्भयपणे. मी माझे हा मगर, वासना विकल्प भवरे अपार, निंदा असूयादि जेथे तिरस्कार, असंख्य जलचर तळपती. ऐसा जरी हा सागर भयंकर, अगस्ती रूपे प्राशी गुरुवर, तयांचे जे चरण रज किंकर, तया न लव मात्र भय त्यांचे. म्हणून साई समर्थ सद्गुरु, होऊन या भवाब्धीचे तारू, आम्ही जे केवळ कास धरू, त्या सर्वांस उतरू पैल पार. महादुस्तर हा भवार्णव, करा साई चरणी नाव, दावील निर्भय पैल ठाव, पहा नवलाव निष्ठेचा. पाळिता या ऐशा व्रता, भासे न संसार दुःख तीव्रता, लाभ न अन्य येणे परता, सेव्य समर्थता तीहीच. साई चरणी अत्यंत भक्ती, नयनी कोदे साई मूर्ती, साईच दिसो सर्वा भूती, ऐसी ही स्थिती भक्ता येवो. होऊन या स्वच्छंदवर्ती, पूर्वजन्मी पावलोच्युती, आता तरी लाभो सद्गती, संग निर्मुक्त ये अर्थी. पाठीसी असथा श्री समर्थ, कोणीही लावू न शके हात, ऐसिया निर्धारे जे निर्धास्त, धन्य ते भक्त साईंचे. असो आता येते मना, धरून या बाबांच्या चरणा, करावी तयांस एक प्रार्थना, सकल भक्तजनांकारणे. की हा ग्रंथ सर्वा घरी, असावा नित्य पाठांतरी, नियमे प्रेमे पारायण करी, संकटे वारी तयांची. होवून या शुचिर्भूत, प्रेम आणि श्रद्धायुक्त, वाचील जो हा 7 दिसात, अनिष्टे शांत तयांची. तो हा अध्यात्मतंतूंनी विणिला, कृष्ण ब्रह्मकथाही भरला, ब्रह्म्यात्मैक्य सरसी तरला, अपूर्व उथळला अद्वैती. या नाथ काव्य नंदनवनी, 32 खणांची या वृंदावनी, या गोड मनोहर सदुग्धानी, ज्ञानी अज्ञानी रमताती. करीत आहे सच्चरित श्रवण, अथवा नेमे पारायण, करीती रसाई समर्थ चरण, संकट निवारण अविलंबे. धनेच्छूसी लाभेल धन, शुद्ध व्यवहारी यशपूर्ण, फळ येईल निष्ठे समान, येई ना भावावीण अनुभव. आदरे करिता ग्रंथ वाचन, साई समर्थ सुप्रसन्न, करी अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न, ज्ञानधन संपन्नता देई. ग्रंथरचनी साई संकेत, तैसेच तयाचे गुप्त मनोगत, होईल जो तच्चरणानुरक्त, धन्य त्या जीवित भक्ताचे. चित्त करून या सुसमाहित, नेमनिष्ठ हे सच्चरित, वाचावा एकतरी अध्यायनित, होईल अमित सुखदायी. जयामनी स्वहित विचार, तेने हा ग्रंथ वाचावा साचार, जन्मोजन्मी साईंचे उपकार, आनंद निर्भर आठवील. गुरुपौर्णिमा गोकुळाष्टमी, पुण्यतिथी रामनवमी, या साईंच्या उत्सवी नियमी, ग्रंथ निजधामी वाचावा. जैसा जैसा संगचित्ती, तैसी तैसी जन्मप्राप्ती, अंतिमती तैसी गती, शास्त्रसंमती या लागी. भक्तांचा आधार श्री साई, त्यावीण विघ्ने न पडती ठाई, लेकुरा लागी कनवाळू माई, येथ नवलाई कायती. कायवानू कथा या परती,
शब्दची जेथे पावती उपरती, वाटे राहावे मौन वृत्ती, योग्य स्तुती ती हीच. तीव्र तरी मोक्षेच्छा मनी धरून, शुभकर्मेच नित्य करून, श्रवणादिन विविध भक्तीचे सेवन, केली शुद्धांतःकरण होईल. हे न सद्गुरु प्रसादा वीण, तया वीण ना परत्वज्ञान, ब्रह्मैवाहम नित्यस्मरण, गुरुनिष्ठा प्रवण तो होय. संबंध जैसा पिता पुत्र, गुरु हे उपमा नाम मात्र, पिता करी सुखा पात्र, गुरु इहामुत्र सुखदाता. पिता अर्पील क्षणिक वित्त, गुरु अर्पील क्षयातीत, अविनाश वस्तु करील प्रतीत, अपरोक्ष हातात देईल. माता 9 मास पोटी धरी, जन्म देता घाली बाहेरी, गुरुमातेची उलटी परी, बाहेरील भीतरी घालील. अंती गुरु गुरु स्मरण करिता, शिष्य निशंक लाधेल सायुज्यता, मग तो स्वये गुरुने हाणिता, पूर्ण ब्रह्मता लाधेल. गुरुकरीचा आघात, करील जन्म मरण निःपात, गुरु करिता देहाचा अंत, कोण मग भाग्यवंत या परता. खड्ग तोमर फरश शूल, इत्यादी हाती घ्यावे लागेल, आघात पडता शुद्धी असेल, मूर्ती मग दिसेल सद्गुरूंची. कितीही करा देहाचे जतन, केव्हा तरी होणार पतन, मग तयाचे गृहस्थे हनन, पुनर्जनन हारक. मारा मरे मरे तो मार, छेदा माझा समूळ अहंकार, जेणेन पुनर्जन्म घेणार, ऐसा मज दुर्धर द्या मार. जाळा माझे कर्माकर्म, निवारा माझे धर्माधर्म, जेणे होईल मज सुख परम, ऐसा मोहभ्रम छेदावा. घालवा माझे संकल्प विकल्प, करावे मज निर्विकल्प, पुण्य ही नको नको मज पाप, नको हा उपद्व्याप जन्माचा. जाता शरण रिघावयास, तव तू उभा चौबाजूस, पूर्व पश्चिम अवघ्या दिशांस, अधोर्ध्व आकाश पाताळी. अवघ्या ठाई तुझा वास, तरी मज माझी ही तुझा वास, किंबहुना मी तू हा भेदा भास, मानिता सायास मज वाटे. म्हणून हे मान अनन्य शरण, दृढ धरी सद्गुरु चरण, चुकवी पुनर्जन्म मरण, ऐसे निजोद्धरण संपादी. ही काय थोडी कृती अघटित, भक्त करा उद्धराया असंख्यात, निर्माण केले हे निजचरित, हे माड निमित्त करून या. हे श्री साई समर्थ चरित, व्हावे मज होते हे अघटित, ना तो साई कृपे विरहित, पामरा मज अघटित हे. नाही फार दिसांचा सहवास, नाही संत ओळखण्याचा अभ्यास, अंगी न शोधक वृत्तीचे साहस, देखणे अविश्वास पूर्वक. कधी न केली अनन्य भावे उपासना, कधी न क्षणभर बैसलो भजना, ऐसिया हस्ते चरित लेखना, करवो नियाजन दावियले. साधावया निज वचनार्थ, साईचा आठवून देती हा ग्रंथ, पुरवून घेती हा निज कार्यार्थ, हे माड हा व्यर्थ नावाला. मशिके काय उचलावा मेरू, टिटवी जई उपसावा सागरू, परी पाठी असता सद्गुरु, अद्भुत करणी घडवितो. असो आता श्रोतेजन, करीतो तुम्हास अभिवंदन, जाहला हा ग्रंथ संपूर्ण, साई समर्पण साईंचा. श्रोतृवृंदा सान थोरा, माझे लोटांगण एकसरा, तुमचे निधर्मे या कथा सत्रा, साई चरित्रा संपविले. मी कोण येथे संपविणार, हा तरी व्यर्थ अहंकार, जेथे साई सूत्रधार, तेथे हे म्हणणार मी कोण. तरी त्यागुनी अभिमान मूल ब्याद, गावे निज गुरुगुणानुवाद, मनोज्ञा त्या या बोधप्रद, ऐसी आवाद्यज्ञा संपवितो. येथे पूर्ण झाला हा ग्रंथ, पूर्ण झाला माझा मनोरथ, पूर्ण झाला साई कार्यार्थ, मी ही कृतार्थ जाहलो. ऐसा ग्रंथ अध्यायिता संपूर्ण, मन कामना होतील पूर्ण, हृदये धरल्या सद्गुरु चरण, होईल उत्तीर्ण भवसागर. रोगिया होय आरोग्य, दरिद्री होय धनाढ्य, संकल्प विकल्पा देई स्थैर्य,
दीना औदार्य लाभेल. विषाच्या बाधा अपस्मार ग्रंथावर्तने होतील दूर. मूक अपंग पंगू बधिर तयाही सुखकर हे श्रवण. जो शक्तिमान परमेश्वर तयाचा जयांसी पडला विसर. ऐसे जे अविद्या मोहित नर होईल उद्धार तयांचा. नर असोनी असुराचार करून मिथ्या दडविती शरीर. संसार मानिती सुखाचे आगर होईल उद्धार तयांचा. अगाध साईनाथांची करणी हेमाड नितांत स्थापिला चरणी. तयाला निज सेवनी लावूनी सेवा ही करवूनी घेतली. शेवटी जो जगच्चालक सद्गुरु प्रबुद्धी प्रेरक तयाच्या चरणी अमितपूर्वक लेखणी मस्तक अर्पितो. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.